आम्ही काय पण लावून तिथं, पण त्या कॅमेऱ्याची अडचण काय तुम्हाला? काय संबंध आहे? निवडणूक अधिकाऱ्यांचं कसं आहे आम्हाला बाहेरच्या बाजूला हे लावा, स्कूल लावा आणि आम्हाला फक्त वॉच दाखवा. अरे हे कोण आहे? ते इंजिनियर आहे. तक्रार आल्याशिवाय काढलेलं नाही. पीआय साहेब म्हटले तक्रार आले काढले, मग ती कुणाची तक्रार आली ती द्या की आम्हाला माहित असू दे. लिखित आहे की तुम्ही आता आम्हाला नगरपालिकेत मग द्या की आम्हाला तुम्ही काढलाय. ऐकून घ्या, आपल्याला सुरक्षिततेच्या दृष्टीनं जिथे जिथे कॅमेरे लावले आहेत, टोटल 8 कॅमेरे आहेत. 8च्या 8 कॅमेरे आपण स्क्रीनवर दर्शवतोय आणि ऑलरेडी पत्र प्रत्येक उमेदवाराला आणि प्रत्येक सदस्याला दिलेलं आहे, ज्यांनी यांनी निवडणूक लढलेलं आहे की 24 तास तुम्हाला कधीही बघायचं असेल तर आपण स्क्रीनवर तिथं अवेलेबल करून दिलेलं आहे. स्क्रीन खाजगी कॅमेरे प्रॉब्लेम त्याच्या बाबतीत तक्रार आली होती. जे तक्रार काय आहे साहेब? नाही लावू शकत नाही. तुम्ही आता लावलेत ते, तुम्ही याच्यावरनं काय दर्शवताय की तुम्ही निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करताय असं म्हणायचं का? असं नसते हो. ऐकून घ्या, ऐकून घ्या. प्रॉब्लेमचा विषय नाही, आम्हाला प्रॉब्लेम काहीच नाही. मी हेच सांगतोय की तुम्ही निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करताय असा त्याचा प्रत्येक मुवमेंटवर प्रत्येक जे काय होतं त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवून तुम्ही तुमच्या पद्धतीने जर काय इथं कायदा सुव्यवस्थेची दृष्टी जर काय परिस्थिती निर्माण झाली त्याला जबाबदार कोण? मी काय विचारतो ऐकून घ्या. इथं काय होते त्याला जबाबदाराचा काही संबंध नाही. हिच्या बाबतीत स्ट्रॉंग रूमच्या बाबतीत जर माझा ऐकून घ्या, इथं घटना घडेल किंवा काय ह्या स्पेक्युलेशनच्या बाबतीत बोलू नका. नगरपालिकेनं ज्या ज्या स्ट्रॉंग रूम तयार केलेल्या आहेत त्या ठिकाणी त्याची जबाबदारी पूर्णपणे प्रशासनाची असते आणि त्या बाबतीत त्याच्या दृष्टीने ज्या काही उपाययोजना करायच्या त्या उपाययोजना आम्ही केलेल्या आहेत. आणि आयोगाच्या अशा कुठल्याही सूचना नाही आहेत की उमेदवारानं CCTVद्वारे प्रशासनावर वॉच ठेवावा. तसं काय असेल तर मला दाखवा. आत्ता तुम्ही लावून टाका, काही अडचण नाही. तुम्हाला तुम्ही दाखवा म्हणून सांगलो ना. CCTV तुमचा कुठं आहे? 100% आहे. कधी लावला? कधी पण आमची जबाबदारी, आमची मर्जी, आम्ही कधी पण आम्ही आयोगाच्या ज्या सूचना आहेत त्याच्याप्रमाणे आम्ही कारवाई केली. तुम्हाला जर काही हरकत असेल तुम्ही लेखी द्या, तुमच्या याच्यावर पण योग्य विचार केला जाईल. तसं बाहेरच्या बाजूला ऐकून घ्या, तुम्ही मिस कन्फ्युजन करू नका. बाहेरच्या बाजूला ऐकून दाखवा, मला दाखवा ना. दाखवा ना साहेब. सगळं GR शासनाकडेच असते, ती प्रसिद्ध केलाय का तुम्ही? सांगा बरं, प्रसिद्ध केलाय का? प्रसिद्ध केलाय म्हणजे काय? काय तुम्ही प्रसिद्ध लावलाय का बाबा तिथं? एक मिनिट थांबा. तुम्ही कोण आहे? प्रतिनिधी आहे का? उमेदवार प्रतिनिधी आहे का? उमेदवार आणि माझ्या घरचा उमेदवार, उमेदवार माझा ऐकून घ्या. उमेदवार आणि उमेदवार प्रतिनिधी प्रत्येकाला पत्र दिलेलं आहे. 24 तास बघायचं असेल, कोणालाही बघायचं असेल, त्याला आज स्क्रीन उपलब्ध करून दिलेली आहे. त्याला उपलब्ध पाहिजे त्यावेळेला तो येऊन चेक करू शकतोय. तुम्ही खात्री करायची असेल, कोण उमेदवार असेल प्रतिनिधी असेल त्याला विचारा. आमची काही अडचण नाहीये. तुम्ही अननेसेसरी केस तयार करायचा प्लीज प्रयत्न करू नका, अशी माझी विनंती आहे. आज या ठिकाणी वडगाव नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर मराठा समाजा हॉलमध्ये EVM मशीन निदान ठेवण्यात आलेलं आहे. या हॉलमध्ये ठेवत असताना पोलीस प्रशासन असू दे, निवडणूक आयोगानं आत बंदिस्त कॅमेरे लावलेले आहेत आणि आपल्या सिक्युरिटीसाठी, वडगावच्या जनतेच्या सुरक्षेसाठी किंवा ह्या EVM मशीनचे कोणत्याही प्रकारचा घोळ होऊ नये किंवा काही त्यामध्ये शंका येऊ नये म्हणून या हॉलच्या समोर काही कार्यकर्त्यांनी सुरक्षेसाठी इथं CCTV लावलेले आहेत. परंतु निवडणूक आयोगानं असा आदेश काढला आहे की हा प्रायव्हेट ह्याच्यामध्ये जे CCTV आहेत ती काढा. त्या अनुषंगानं पोलीस प्रशासनाने ती CCTV काढले. परंतु आज आम्ही नगरपालिकेला एक निवेदन दिले. यामध्ये स्पष्ट आम्ही उल्लेख केला आहे की ह्यामध्ये आम्हाला फुल बाहेर स्क्रीन लावावी जेणेकरून इथं पारदर्शकता लोकांना समजू दे. परंतु अजूनपर्यंत इथं स्क्रीन लावलेलं नाही. आमच्या सगळ्याच्या वडगावच्या वतीनं आम्ही एक इशारा देतो की इथं जोपर्यंत स्क्रीन लावली जात नाही तोपर्यंत आम्ही इथनं हटणार नाही. वरचं काढायचा काय संबंध आहे? पहिला मुद्दा
नगर परिषद हद्दीमध्ये स्ट्रॉंग रूम जिथे की मराठा समाज इथे आपण नगर परिषदेमार्फत तयार केलेला आहे. या ठिकाणी काही खाजगी प्रॉपर्टीवरती CCTV लावलेले आहेत आणि ते निवडणूक कार्यामध्ये बाधा आणत आहेत अशी आमच्याकडे तक्रार आली होती. त्या अनुषंगाने आज आम्ही प्रशासनामार्फत व पोलिसांच्याकडून या CCTV काढण्याची कार्यवाही पूर्ण केली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.